अरे अरे घर भगवा जाएगा। सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की एक ही नारा, एक रामचंद्र की। अरे एक ही नारा, एक ही नाम, एक ही नारा। खरं तर आज काय मोर्चामध्ये पत्रकारांना माझी विनंती, त्यांनी ह्या सिन्नर मधील किन्नर समाजाच्या आहेत आणि त्यांच्यावरती हिंदू धर्म सोडून त्यांनी इस्लाम स्वीकारावा, त्यांच्यावरती दबाव आणला जातोय आणि त्याच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की रामायण आणि महाभारत कालावधीपासून किन्नरांना खूप मोठं महत्व आहे। तेव्हा प्रभू रामचंद्र हे 14 वर्षासाठी वनवासासाठी बाहेर पडले, तेव्हा प्रभू रामाने असं सांगितलं होतं की सर्व स्त्री आणि पुरुषांनी अयोध्येमध्ये परतावं, कारण प्रभू रामचंद्रांच्या बरोबर ते वनवासाला निघाले होते। परंतु सगळे स्त्री पुरुष ते अयोध्येमध्ये परतले, मात्र किन्नर जे होते ते अयोध्येमध्ये गेले नाही। ते 14 वर्ष प्रभू रामचंद्रांची वाट बघत होते, कारण प्रभू रामचंद्राचा आदेश होता आणि ते किन्नर असल्यामुळे स्त्री पुरुष या दोन्ही तत्वांचे त्यांच्यामध्ये मिलन असल्या कारणामुळे ते अयोध्येमध्ये गेले नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये असं महत्व आहे की किन्नरांना दान केलं तर खूप पुण्यफळ मिळतं आणि अशा पद्धतीने हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जर कोणी त्यांच्यावरती दबाव आणत असेल तर त्यांना आमचा विरोध आहे आणि सर्व पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशी मागण्या आपण सरकारपर्यंत त्यांच्याबरोबर पोहोचवणार विधिमंडळामध्ये त्याच्यावरती आवाज उठवला जाईल। सगळ्यांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो। धर्मांतरण आहे, लव जिहाद आहे, या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध आहे आणि सरकारने धर्मांतराच्या विरोधामध्ये आणि लव जिहादच्या विरोधामध्ये लवकरात लवकर कायदा जो आहे पारित करावी ही आमची कायमची मागणी आहे आणि ती मागणी देखील आज आम्ही करत करतो। इन्कम सोर्स आहे, बाजार वगैरे सगळे तिच्या अंडर आहे, म्हणून तिचं ऐकून धर्मांतरण हे लोक पुढल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे। इथून पुढे कोणी किन्नरांचं कोणीही धर्मांतरण करू नये। मागण्या तुमच्या मान्य झाल्या नाही तर तुम्ही काय करणार? ते आमचं टीम आणि सकल हिंदू समाज जसं ठरवेल तसं माझी भूमिका असेल।